महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मनसे पेन तालुका अध्यक्ष रुपेश पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। रुपेश पाटील यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी निश्चित। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेन तालुका अध्यक्ष रुपेश पाटील यांनी मनसे पक्षाला शेवटचा रामराम करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्या असंख्य सहकाऱ्यांसमवेत बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी रुपेश पाटील, पत्नी निकिता पाटील तसेच असंख्य सहकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून घेतला। या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी रुपेश पाटील यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी निश्चित असल्याचे सांगितले। तसेच रुपेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला, यामुळे शिवसेना पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढली असल्याचे सांगितले। तर यावेळी पक्षप्रवेश करते रुपेश पाटील यांनी मनसे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त करत मनसेत मला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, आता मी 24 तास शिवसेनेसाठी काम करणार असल्याचे सांगितले। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी, संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, पेन तालुका प्रमुख तुषार मानकवळे, महेश पोरे, अलिबाग तालुका प्रमुख प्रफुल्ल मोरे, युवा सेना संजय म्हात्रे, पेन विधानसभा संघटक राहुल पाटील, बाळा म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल, शैलेश चव्हाण, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रवेशकर्ते उपस्थित होते। शिवसेने नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग सुरू होते, काय पुढची परिस्थिती असेल? खरं केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो परवाचा निर्णय आहे तो समाधानकारी निश्चित आहे आणि मेरिटला लागून आहे असं माझं व्यक्तिमत आहे। खरं गेले 6-7 माझी लढाई होती, ती लढाई आम्ही जिंकलो आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्याला न्याय मिळाला अशीच आमची इच्छा निश्चित आहे। खरं तर आता आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षातले विविध नेते मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, शिंदेसाहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत। आणि म्हणून काल परवापासून 2 दिवस आपण बघितलं असाल तर संपूर्ण मीडियामध्ये अनेक विविध पक्षाचे नेतेगण सेनेमध्ये येतात, याचा निश्चित आम्हाला आनंद आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्यामधून अनेक आजी माजी नेते मंडळी प्रवेश करताना आपल्याला दिसतील अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे। आज रुपेश पाटील यांच्या रूपाने जो पक्षात मोठा प्रवेश झालेला आहे, काय सांगाल, कसा फायदा होईल? नाही, रुपेश एक उभरतं नेतृत्व निश्चित आहे, त्याची कार्यप्रणाली आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। गेले 10 वर्ष त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम केलं, आपण बघितलेलं आहे। विशेषतः करोना काळामध्ये मदतीचा हात म्हणून त्याचं खूप छान काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। पण अशा पद्धतीचं उभरतं नेतृत्व खरं अर्थाने शिवसेनेला लाभलं याचा मला खूप आनंद आहे आणि त्याच्या कार्यपद्धतीवर आमचे सगळे नेतेगण अतिशय खुश आहेत असं मी निश्चित सांगेल आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाला त्याचा खूप फायदा होईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत आहात, तर काय नेमकं असं कारण घडलं की तुम्हाला शिवसेनेत यावं असं वाटलं? मी वयाच्या 17 वर्षापासून जेव्हा मला मतदानाचा अधिकार पण नव्हता तेव्हापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आम्ही पाठीशी होतो आणि सन्माननीय राजसाहेब हे आमचे दैवत आहेत आणि राहतील। पक्ष बदलला, विचार बदलतो, परंतु राजसाहेबांनी जो प्रेम दिलता हा लक्षात राहील। परंतु या रायगड जिल्ह्यामध्ये आपण बोलतो की राजसाहेबांच्या बाजूला काही बडवे असतात, मी तर स्पष्टपणे सांगेल ते बडवे नाही, ते भडवे आहेत। त्याला कारणही सांगतो की आज जो रायगड जिल्ह्याचा प्रमुख नेता आहे, जिल्हाध्यक्ष आहे, त्याला स्वतःला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक मनसेचा सदस्य निवडून येत नाही, तो रायगडचा नेतृत्व काय करील? मी हे मनसेच्या हायकमांडला सांगितलं आहे, तरीसुद्धा हायकमांड कुठल्याही प्रकारे लक्ष घालत नाही आहेत। त्याच दुर्दैवामुळे मी या सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब आणि महाराष्ट्राचे गोरगरिबांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे आणि नक्कीच मी सांगतो येत्या काळामध्ये पेन तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला कसा बनवता येईल हा मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि शिवसेनेला तळागाळात पोचवीन एवढंच सांगू इच्छितो।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.